नमस्कार, तुम्ही बघत आहात सत्यस्पर्श न्यूज। आता आपण सध्या आहोत सामान्य रुग्णालय इचलकरंजीच्या मैत्री मंच या विभागांतर्गत अक्षय तोडकर सर यांच्यासोबत। सर, आता आपल्या मैत्री मंच या विभागांतर्गत तुम्ही काय सांगू शकाल आमच्या सर्व नागरिकांना? IGGH इचलकरंजी सायकॅट्रिक विभाग यांच्या अंतर्गत आपण मैत्री मंच सुरू केलेला आहे। मैत्री मंच असा आहे की वयवर्ष 10 ते 20 मध्ये म्हणजे बाल आणि किशोरवयीन यांच्यासाठी स्पेशल आपण विभाग सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आपण मैत्री मंच दिलेलं आहे। मैत्री मंच सुरू करण्याचं कारण असं आहे की आता आपण बघतोय की बालकांच्यात आणि किशोरवयीन यांच्यामध्ये भरपूर समस्या आलेल्या आहेत। मग त्याचे कारण भरपूर असू शकतो की फॅमिली स्ट्रेस आहे, त्यानंतर मोबाईलचं काही व्यसन आहे, त्याच्यामधून काही रिफ्लेक्ट होतात गोष्टी मुलांच्यामध्ये, आणि आजूबाजूचं एकंदरीत वातावरण ह्याच्यामुळं मुलांच्यामध्ये इंटरव्हेन्शन करण्याची सगळ्यात जास्त आता गरज निर्माण झालेली आहे, आणि त्यासाठी आपण स्पेशली मैत्री मंच स्थापन केलेलं आहे। सर, आता याच्या माध्यमातून आपण लोकांचे पोहोचणार कसं काय, तुम्ही त्याचा आराखडा केलेला आहे का? सध्या आपण दर आठवड्याला कॉलेज आणि शाळेमध्ये जाऊन भेटी देतोय। शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हे जे आपले पहिले पॉईंट आहेत कॉन्टॅक्टसाठी, तर त्यांना आपण भेटतोय की त्यांना अशी वर्गामध्ये दररोज जे दिसत आहेत मुले, त्यांच्यामध्ये काही अशी लक्षणं आढळली तर त्याच्यासाठी आपण डायरेक्ट आमच्याकडे कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपण त्यांना पोस्टर्स आणि नंबर्स दिलेले आहेत। सर, आता म्हणजे हा जर आपल्या किशोरवयीन मुलांचा एक प्रश्न, तिथून पुढे म्हणजे जी विवाहित लोक आहेत त्यांच्यासाठी काही विभाग आहेत का आपल्याकडे? ऑलरेडी आपण आपला सायकॅट्रिक विभागाअंतर्गत समुपदेशन सुरू आहे। सायकॅट्रिस्टची जागा आपल्याकडे लवकरच भरली जाईल अशी आशा आहे। त्यामध्ये सध्या तरी आपण काउन्सिलिंग देतो। ज्या लोकांमध्ये काही ताणतणाव जाणवत आहे, झोपेच्या समस्या आहेत, व्यसनाच्या समस्या आहेत, तर त्या आमच्याकडे अप्रोच होऊ शकतात। सर, आता आपण बघतोय की धकाधकीचं जीवन सुरूच आहे, म्हणजे प्रत्येकाला स्ट्रेस आहे, काही ना काहीतरी आहेच। आता पण कुठल्या केसेस दाखल झाले आहेत का, की आता सुरू आहेत अशा कुठल्या केसेस? सध्या आपल्याकडे सायकॅट्रिस्ट नसल्यामुळे आपण ॲडमिट करून घेत नाही, पण वॉर्डमध्ये ज्या अल्कोहोलिकच्या केसेस आहेत, जे अल्कोहोलिकने बाधित आहेत अल्कोहोलने, तर त्यांच्यासाठी आपण समुपदेशन देतोय। आठवड्यातून 2 वेळेला ग्रुप थेरपी म्हणून घेतो। ग्रुप थेरपीमध्ये कसं होतं की प्रत्येकजण जे अल्कोहोलग्रस्त आहेत तर ते एकत्र येतात, संवाद सांगतात, त्यांच्या लाईफ स्टोरीज सांगतात, आणि कसं होतं की ग्रुप थेरपीमध्ये आपल्याबरोबर आपण ह्या प्रॉब्लेममध्ये एकटेच नाही आहे, तर आपल्याबरोबर अजून काही लोक आहेत, आणि काही लोकांनी कसं त्याच्यावर मात केलेली आहे किंवा काही लोकांना कशी मदत झालेली आहे, तर हे आपल्याबरोबर प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांकडून जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचा जास्त इम्पॅक्ट होतो। त्यासाठी हा ग्रुप थेरपी आपण आठवड्यातून 2 वेळेला मंगळवारी आणि शुक्रवारी 11 ते 12 या वेळेत आपण ग्रुप थेरपी घेतो। सर, आता आपल्या मैत्री मंचला आमच्या नागरिकांनी जॉईन कसं व्हायचं, काय सांगणार? मैत्री मंचसाठी आपण ज्यांच्याकडे बुकमार्क आपल्याकडे पोचलेला आहे, पोस्टर पोचलेला आहे, ते डायरेक्ट तो स्कॅन करून अपॉइंटमेंट घेऊ शकतात, किंवा डायरेक्ट आपल्या IGM OPD मध्ये येऊन 26 नंबरच्या कक्षामध्ये येऊन आपण नोंदणी करू शकता। तसंही नसेल तर आपल्या सभागृहाच्या आतील जो कक्ष आहे आपण समुपदेशन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट सुद्धा तुम्ही आपण सहभागी होऊ शकता। नक्कीच बघितलं मंडळी, म्हणजे अशा प्रकारच्या सेवा सुद्धा आपल्या या हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या आहेत, आणि याचा पुरेपूर फायदा या रुग्णांनी घेतला पाहिजे। अशा प्रकारचं प्रशासनाचं खूप चांगलं पाऊल या ठिकाणी पडलेलं आहे। तर आता ही जी सुविधा सुरू झाली, ह्याचं तुमच्या पाठी प्रेरणास्थान कोण आहे, काय सांगू शकाल? याच्या पाठीमागे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शन रुग्णालयाचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर संतोष पोळ सर आणि आरेमो सर अमित सोनी सर आहेत। नक्कीच बघितलं मंडळी, म्हणजे इतका चांगला स्टाफ आणि इतके चांगले प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही चांगली सुविधा आपल्या इचलकरंजीकरांसाठी सुरू झालेली आहे, आणि त्याचा लाभ नक्की घ्या।